सांगलीच्या शासकीय रुग्णालयात भंगारासोबत ठेवला औषधांचा साठा, रुग्णांच्या जीवाशी प्रशासनाचा बेफिकीर खेळ. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील औषध साठवणुकीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औषधांसाठी स्वतंत्र, स्वच्छ आणि नियंत्रित तापमानाची साठवणूक व्यवस्था असणे बंधनकारक असताना रुग्णालय प्रशासनाने औषधांचे बॉक्स थेट वरांडे, बांधकाम सुरू असलेली जागा आणि भंगार साहित्याच्या शेजारी रचल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अतिदक्षता विभागाच्या पहिल्या मजल्यावर नवीन रक्त केंद्राचे बांधकाम सुरू असताना त्याच परिसरात मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. परिसरात सिमेंट, वाळू, बांधकामातून निर्माण होणारी धूळ, सांडपाणी आणि इतर बांधकाम साहित्य विखुरलेले असताना त्या ठिकाणी औषधांचे बॉक्स ठेवण्यात आले आहेत. अशा वातावरणात औषधांची गुणवत्ता अबाधित राहील का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातो आहे. याहून गंभीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी औषधे ठेवण्यात आली आहेत त्याच परिसरात मोडकळीस आलेले फर्निचर, जुने बेड, स्ट्रेचर, व्हीलचेअर, व्हेंटिलेटरचे पाईप आणि इतर भंगार साहित्याचा ढीग पडला आहे. औषधे आणि भंगार एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रकार हा प्रशासनाचा निष्काळजीपणाचा कळस मानला जातो आहे. पुरुष शल्य विभाग युनिट क्रमांक 1च्या बाहेरील व्हरांड्यात, औषध भांडाराबाहेर, परिचारिका वसतिगृहाच्या आतील व्हरांड्यात तसेच ICUच्या पहिल्या मजल्यावरील बांधकामासाठी बांधकामस्थळी औषधांचा साठा करण्यात आल्याचं छायाचित्रातून दिसून येत आहे. वातानुकूलित औषध साठवणूक कक्ष उपलब्ध असतानाही त्याचा वापर न करता अशा अस्वच्छ ठिकाणी औषधे ठेवली जात आहेत. त्यामुळे प्रशासनाची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.